खरं तर नात्याची गंमतच कमिटमेंटमध्ये आहे. कुटुंबाशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्या बरोबर माणसं असल्याशिवाय आपण जगू शकत नाही. ते अधोरेखित करणारी ती गोष्ट आहे. आदित्यच्या सिनेमाला दुसरा पर्यायच नसतो माझ्याशिवाय. सर मी उद्या एखादी स्क्रिप्ट तुमच्याकडे घेऊन आली तर तुम्ही त्यांच्या असं म्हणाल मार्फत का सर प्लीज सर प्लीज बेसिक विचार अजून खूप कोटी रुपये मिळावेत. त्या इंटेन्शनची समविचारी माणसं असल्याशिवाय चित्रपट होऊ शकत नाही असं माझं वय. मराठी लोकांना जे बघायला आवडतं ते घेऊन आम्ही हा सिनेमा घेऊन आलो आहोत. बऱ्याच वेळेला असं होतं की तो दिग्दर्शक म्हणून जास्त विचार करतो आणि मी निर्माता म्हणून जास्त विचार करतो. मुख्यतः आपण चित्रपट करतो तो चित्रपट गृहात लोकांनी बघावं. समजा एखाद्याच्या घरी एखादी गोष्ट एक्सप्लेन करायची आहे किंवा कन्व्हिन्स करायचं आहे, तुम्ही इतकं छान कराल ना, कमालीने छान, म्हणजे क्या बात आहे, असं होईल तेव्हा. प्राऊडली प्रेझेंट करू शकतो अशी फिल्म करावी. ते स्ट्रेस कसला? तुमच्या आवडीची गोष्ट करताय तर त्याला स्ट्रेस कसला? हाय हॅलो नमस्कार, मी रुचा मुळे रोलिंग स्कोप या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. आदित्य इंगळे सर आणि नितीन वैद्य सर. सर तुमचं मनापासून स्वागत. एक आपण म्हणतो ना, काही वेळेस आपण एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करत असतो आणि आपल्याला ती मिळते. मागच्याच आठवड्यात, अगदी खरं सांगते सर, आपण पॉडकास्ट करूया का म्हणून मी तुम्हाला फोन करणार होते. आणि ठीक आहे, या आठवड्यामध्ये सर भेटले, म्हणजे येणं केलं प्रकारे ना भेटच झाली. येस. आणि आता तुम्ही नवीन चित्रपट घेऊन येत आहात, तर आधी आपण चित्रपटाबद्दलच बोलूयात की काय सांगाल तुम्ही? 2 जनरेशनची गोष्ट आहे ही. 2 कपल्सची 2 जनरेशनची गोष्ट, ज्याच्यामध्ये आपण एक-एकटे जगत असताना आता ज्या पद्धतीने तरुण पिढीचे जे प्रॉब्लेम्स आहेत, की लिव्ह इन म्हणा किंवा काय सिच्युएशनशिप आणि अशा असंख्य गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये कमिटमेंटची भीती असते. आणि खरं तर नात्याची गंमतच कमिटमेंटमध्ये आहे. तर त्या पार्श्वभूमीवरती नात्यांमध्ये काय गमती-जमती होऊ शकतात, याची गोष्ट सांगणारा हा हलका-फुलका चित्रपट आहे. मुळात ही गोष्ट आपल्याला कुटुंबाशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्या बरोबर माणसं असल्याशिवाय आपण जगू शकत नाही. ते अधोरेखित करणारी ती गोष्ट आहे, हा चित्रपट आहे. ऍक्च्युली सर, चित्रपटाची जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट ऐकली तेव्हा कुठल्या मोमेंटला तुम्हाला वाटलं की बस आता मीच निर्माता होणार याचा, असं कधी वाटलं? आदित्यच्या सिनेमाला दुसरा पर्यायच नसतो माझ्याशिवाय. त्याला दुसरा पर्याय देऊ देत नाही, म्हणजे मी असं अर्थ म्हणतो ही उत्तम गोष्ट आहे. की तो सिनेमा करतो म्हणल्यानंतर मी निर्मिती करणार हे आता बाय डिफॉल्ट झालं असल्यामुळे ती मी निर्मिती करणार हे मी ठरवलंच होतं. पण फारच गोड गोष्ट, म्हणजे अतिशय रिलेट करता येण्यासारखी, आपल्या आत्ताच्या आणि काय म्हणतात ना, की आत्ताच्या काळातली आणि आपण आधी आपल्या आईवडिलांच्या काळातली जी काही रिलेशनशिप बघतो, ते नातेसंबंध बघतो, तर त्याच्या संदर्भातली एक खूप छान मार्मिक टिप्पणी पण करणारी, अंतर्मुख करणारी एक छान गोष्ट त्यांनी ऐकवली होती. आणि ती जेव्हा ऐकवली तेव्हा आमचं आमचं म्हणलं ना, हे पॅकेज आहे आमचं, त्यामुळे ते म्हणजे सर मी उद्या एखादी स्क्रिप्ट तुमच्याकडे घेऊन आली तर तुम्ही त्यांच्या असं म्हणाल मार्फत का सर प्लीज सर प्लीज सर, एक वेगळ्या गोष्टी, म्हणजे वेगळ्या धाटणीची ही गोष्ट आहे, पण मला तुम्हाला दोघांना एक कॉमन प्रश्न विचारायचा आहे की एक निर्माते म्हणून आणि एक डिरेक्टर म्हणून, की समाधान आणि बॉक्स ऑफिस याच्यातला बॅलन्स तुम्ही कसा साधता? अ, कसा साधता हे म्हणणं जरा अवघड आहे, कारण तो असा कोणाला साधता येत नाही. दोन्ही गोष्टींची इच्छा ठेवूनच आपण चित्रपट निर्मिती करतो. एका गोष्टीवरती विश्वास आहे, की आपण जर चांगली गोष्ट सांगितली, तर ती लोकांना आवडेल ना. जोपर्यंत गोष्ट चांगली नसेल, तोपर्यंत समाधान मिळणार नाही. आपण जे काम करतो त्याच्याविषयी आपण पूर्णपणे कन्विन्स नसू, तर त्याचं समाधान कधीच नाही आलं. हां, हे करताना त्याला व्यावसायिक यश मिळायला हवं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत चित्रपट पोहोचायला हवा. यासाठीचे सगळे जे कष्ट आहेत, ते निर्माता म्हणून हा प्रत्येकच चित्रपटाला घेतलं. म्हणजे आमचा अलिबाबा असो किंवा त्याच्या आधीचं असो, नाळ असो, सगळ्याच चित्रपटात. त्यामुळे ही खात्री देता येत नाही, पण त्याच्यासाठीचा प्रयत्न मात्र जाणीवपूर्वक नक्की केला जातो दोघांकडून. सर तुम्ही काय सांगाल? खरं तर बॉक्स ऑफिस हे कुणालाही न उलगडलेलं कोडं आहे आत्तापर्यंत. त्यामुळे प्रयत्न हाच आहे, की आपल्याला जी खरंच मनापासून गोष्ट म्हणायची वाटते, जी सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने आपण म्हणू शकतो, सगळ्यात जास्त चांगली माणसं इन्व्हॉल्व करून, तर माणसं म्हणजे तंत्रज्ञानपासून तर कलाकारांपासून सगळ्या टीमपर्यंत करून, जी लोकांपर्यंत आपण की खूप प्राऊडली प्रेझेंट करू शकतो, अशी फिल्म करावी.
आता त्याचं काय म्हणजे सोनं होतंय का त्याच्यातून आम्हाला काय चांदी मिळते का काय होतंय हे आता आम्ही तर काही सांगू शकत नाही. ते कोणीच सांगू शकलं नाही आजच्या काळापर्यंत. ते आणि हीच खरं तर या व्यवसायाची गंमत आहे, की आपल्याला माहितीच नसतं की आपण जे करणार आहोत त्याचा नक्की पुढे काय होणार आहे, लोकांना कितपत ते आवडणार आहे. पण आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. त्यामुळे ह्याचा एक बॅलन्स सांभाळायचा प्रयत्न करत असतो, की काय केलं तर काहीतरी ठोकताळे जे आपले अनुभवातून आलेले असतात, की मग आपण निदान एवढं तरी यापर्यंत तरी पोहोचू. मग आर्थिक गणित एवढं तरी सुटेल, काहीतरी वाटेल. ह्याचे एक प्रयत्न ठोकताळे असतात, पण त्याला आपण काही सूत्र नाहीये त्याला. पण जसं म्हणलं तसं, की चांगला सिनेमा करायचा प्रयत्न करतोय आणि चांगली सेन्सिबल जी मराठी लोकांना बघायला आवडेल आपल्या, नॉट मराठी पण लोकांना सिनेमा बघायला जो आवडेल, तशा पद्धतीचा सिनेमा करायचा प्रयत्न करतो. पण सर तो प्रयत्न यशस्वी ठरतोय म्हणजे एका अर्थी असं म्हणता येईल, कारण लोकांना अशा पद्धतीचे चित्रपट बघायला आवडतात. मला एक हा प्रश्न नेहमी पडतो, की जेव्हा निर्माते म्हणून आपण या गोष्टींमध्ये शेवटी इन्व्हेस्टमेंट आहे, ही अनेक पद्धती याच्यामध्ये आहेत. काय बेसिक विचार तुमच्या मनात असतो जेव्हा तुम्ही निर्माता म्हणून एखाद्या चित्रपटासाठी उभे राहता? बेसिक विचार अजून खूप कोटी रुपये मिळावेत. खरंच फॅक्ट आहे, पण हे म्हणजे चुकीचं काही नाहीये त्यात, बरोबर आहे. हा बेसिक विचार आहे. हो, म्हणजे हो, खूप हो. कोटी हा अगदी. बेसिक आहे. अजून म्हणजे ॲडव्हान्स विचार तर खूप मोठा आहे. पण बेसिक हाच विचार आहे, की एक खरंच चांगली गोष्ट मांडता यावी आणि ती खूप कॉस्ट इफेक्टिव्ह पद्धतीने त्याचा प्रोडक्शन व्हॅल्यू कुठेही कमी न करता जास्तीत जास्त त्याचं असलेल्या पैशांचं युटिलायझेशन करून प्रेक्षकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवता येईल. हाच एक खरं तर विचार असतो आणि ते करताना मग काय पद्धतीने आपल्याला स्वतःला सेव्ह करता येईल, प्रोड्युसर म्हणून काय पद्धतीने आपल्याला सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल आणि सेव्ह करता येईल, त्याचा विचार असतो आणि ते करतानाच मग अशा पद्धतीचं उत्तम कलाकारांची निवड झाली, की मग अजून त्याच्यावर एक काय म्हणतात ना, की आश्वासक एक होतं, एक पुढचं पाऊल पडतं. दिग्दर्शक आणि मग बाकी मंडळी तर बरोबर असतातच. पण हे सगळं एक माणसं गोळा करत आणणं आणि माणसांशिवाय काही होत नाही. बरोबर. सो चांगल्या अगदी, अगदी. माणसांनीच ती प्रोसेस सोपी आणि सुखकर करावी असा एक प्रयत्न असतो. नाही मग आणि याच्यामुळेच ती होते आणि तुम्ही जर म्हणालात ना, तुम्ही म्हणते की पहिला विचार आपण हा करावा, कारण त्याच्याशिवाय पुढे काही होणार नाही. तो फर्स्ट थॉट तर पाहिजे. व्यवस्था आहे तो शेवटी. आणि सर तुम्ही दिग्दर्शन करताना कुठला असा विचार आहे, तो सगळ्यात पहिला थॉट तुमच्या मनात असतो, की ह्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही? अ, मला असं दोन्ही पद्धतीने एकतर काय होतं सुदैवाने जसं मगाशी तुम्ही म्हणाल तसं अ, चित्रपट करताना ना मुळात त्याला त्याची निर्मिती करणारा सेन्सिबल माणूस नसेल, तर तो चित्रपट चांगला होऊ शकत नाही. अडचणी प्रत्येकच चित्रपट करताना येणार आहे. प्रश्न अडचणींचा नाही, प्रश्न इंटेन्शनचा आहे. तर त्या इंटेन्शनची समविचारी माणसं असल्याशिवाय चित्रपट होऊ शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे मगाशी मी म्हणालो तसं, की ही आमची बिनलग्नाची गोष्ट आहे. आम्ही इतकी वर्ष एकत्र काम करतो याचं कारणच ते आहे. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर बऱ्याच वेळेला असं होतं, की तो दिग्दर्शक म्हणून जास्त विचार करतो आणि मी निर्माता म्हणून जास्त विचार करतो. कारण हे एकात एक असल्याशिवाय चांगलं प्रोडक्शन होऊ शकत नाही. तर मला असं वाटतं, की ती खूप महत्त्वाची गरज आहे. म्हणजे जसं चांगलं स्क्रिप्ट असणं महत्त्वाची गरज आहे. चांगले कलाकार असणं गरजेचं आहे. तर तरीही हे सगळं जरी मिळालं, तरीही समविचारी निर्माता असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट असते. कारण ते जर नसेल, एखादी गोष्ट मागतो आहे दिग्दर्शक किंवा मी याच्याकडे का मागतो आहे आणि ती त्याला त्याची व्हॅल्यू कळेल. हे कळणारा जर निर्माता नसेल, बऱ्याच वेळेला काय होतं, म्हणजे आम्हीही बघितलंय दोघांनी एकत्र आहे, की निर्मात्याला चित्रपटावरती खर्च करण्यापेक्षा इतर गोष्टींवरती खर्च करण्यात जास्त इंटरेस्ट असतो. त्यावेळेला चित्रपटाची हानी होते. तुम्हाला ही गोष्ट जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पूर्णत्वाकडे नेऊन मांडता येईल. हे जिथे होऊ शकतं तिथेच चांगला चित्रपट होऊ शकतो. आणि ते सुदैवाने मला असं वाटतं, की ते निर्मात्यापर्यंतच येऊन थांबतं. बरोबर. आणि ही गोष्ट मला वाटतं तुम्ही म्हणालात ना, की म्हणजे मी म्हणेल वेव्हलेंथ मॅच होणं, ते प्रत्येकच ठिकाणी आहे. त्याच्याशिवाय तुम्ही पुढे कामच नाही करू होऊ शकत शकत नाही. नाही. म्हणजे बरोबर आहे. मग अनेक गोष्टी घडतात जर वेव्हलेंथ मॅच अगदी, नसेल अगदी, तर. अगदी खरं. एक प्रश्न माझ्या मनात आहे सर, म्हणजे अपार्ट फ्रॉम मूव्ही आणि हा माझ्या डोक्यात होताच, की हा विचारायचा आहे. ओ-टी-टी तुम्हाला शत्रू वाटतात की मित्र वाटतात? दोन्ही नाही वाटत मला. याचं कारण असं आहे, की त्याच्यावर अवलंबून चित्रपट आपण करतो चित्रपटगृहात अनुभव घेता यावा प्रेक्षकांना म्हणून. चित्रपटगृहातला अनुभव ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. पण ओ-टी-टी म्हणा किंवा आपण सॅटेलाईट म्हणा,
हा अत्यंत महत्त्वाचा भागही आहे, की ज्याच्यामुळे निर्मिती मूल्य खूप जास्त आहे आपल्या. चित्रपट निर्माण करायला लागणारी कॉस्ट खूप जास्त असते. त्याला सपोर्ट या माध्यमांशिवाय होऊ शकत नाही. जरी तुमचा अगदी नाही चालला. बरं काय होतं बऱ्याच वेळेला दुर्दैवाने असं काहीतरी कारण घडतं, की तुमचा चित्रपट चांगला असला तरीही थिएटरवरती तो चालू शकत नाही. उदाहरणार्थ आता कोविड घ्या किंवा म्हणजे आपली हिची मृण्मयीचीच ना फिल्म मला वाटतं. दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन लागलं. ती फिल्म मन फकीरा यांनीच केलेली फिल्म होती. तर असेही काही-काही वेळेला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. काही-काही वेळेला योग्य तुम्हाला काय पाऊस आला, कलॅमिटी झाल्यात, एनिथिंग की जिथे प्रेक्षक उठून येणार आहे. त्यावेळेला जर काही अडसर आला, तर तो चित्रपट नाही चालत. मग त्यावेळेला आधार ओ-टी-टी आणि सॅटेलाइटचा असतो. पण मुख्यतः आपण चित्रपट करतो, तो चित्रपटगृहात लोकांनी बघावं. कारण तांत्रिकदृष्ट्या सगळ्याच म्हणजे अनुभव ज्याला म्हणतो तो थिएटरमध्येच येतो. त्यामुळे मला ते शत्रू नाही वाटत. पण म्हणून त्याच्यावर अवलंबून चित्रपट करावा असंही नाही. कारण चित्रपट आपण मोठ्या स्क्रीनसाठी करतो. तो अनुभव जो आहे. तर मला असं वाटतं ती सपोर्ट सिस्टम. ते शत्रू किंवा मित्र असं नाहीये. सर तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की जी लोकं जोपर्यंत थिएटरमध्ये येऊन सिनेमा जोपर्यंत बघत नाहीत किंवा बघायचा विचार करत नाहीत, तोपर्यंत ओ-टी-टी हा म्हणजे खरं तर हे आहे, शत्रू आहे. शत्रू आहे. आणि हो. जर ते थिएटरमध्येही नाही आले, तर निदान त्यांनी ओ-टी-टीवर तरी बघावा. मग तो मित्र म्हणून आम्ही तो साजरा करू. पण महत्त्वाचं याच्यामधलं हे आहे विचार जसं आदित्यने सांगितलं, की प्रत्येक गोष्टीचं काहीतरी कारण असतं ना. म्हणजे सिनेमा बघण्याचं म्हणजे आपण का प्रवास करून कोल्हापूरला अंबाबाईला जातो, तर तिकडे गेल्यानंतर आपल्याला ते समाधान मिळणार आहे ना. काहीतरी एवढा प्रवास करून आपण का तिथे जातो, ते दर्शन घ्यायला जातो. तर जसं सिनेमा हे थिएटरमध्ये जाऊन बघण्यासाठीच तयार झालेलं ना. ते नंतर त्याचे आपण व्यावसायिक वेगळे काहीतरी त्याच्यातनं गणितं काढलेत आणि म्हणून मग ते सॅटेलाईट आणि ओ-टी-टीवर येतात. त्यामुळे ते त्याचं बाय प्रॉडक्ट आहे म्हणजे ते सगळ्या याच्यातून येणारं. सो ते लोकांनी बघितलं आणि त्यांना काय प्रत्येकालाच सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघता येतो असं पण नाही. पण ज्यांना बघता येत नाही त्यांच्यासाठी ती सोय आहे. त्यांनी ती बघावं आणि ते सिनेमा बघावा. पण ज्यांना खरंच सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघता येणं शक्य आहे, त्यांनी तो थिएटरमध्ये जाऊनच बघितला पाहिजे. आमचाच नाही कोणाचाही असेल. अगदी, अगदी. सर अजून एक असा प्रश्न होता, की आता ना बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी वास्ट झालेली आहे आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा बऱ्यापैकी उपयोग होतोय. तर तुम्हाला वाटतं का, की या टेक्नॉलॉजीच्या आधारे आपली फिल्म इंडस्ट्री अजून जास्त पुढे जाऊ शकते? अ, मला वाटतं आता ऑलरेडी सुरुवात झाली आहे सुरुवात त्याला. झाली, हो, बरोबर. त्यामुळे ते वापर टेक्नॉलॉजीचा होतोच आहे. पुढे जाणं म्हणजे मोठ्या पद्धतीचं अजून वेगळ्या पद्धतीची निर्मिती करणं, वेगवेगळ्या ट्रायल्स घेता येणं. म्हणजे जसं आपण म्हणू की आता ॲनिमेशन फिल्म. पण ह्या सगळ्याला लागणारी जी किंमत भरावी लागते त्याची किंवा त्याची व्हॅल्यू जी आहे, ती खूप जास्त आहे. ती इन्व्हेस्ट करण्यासाठीचा विश्वास अजून आपल्याला तो तेवढा विंडोवरती नाही आलेला. प्रेक्षकांकडून तो आलेला आहे. त्यामुळे निर्मात्यांना सुद्धा थोडी भीती वाटणं साहजिक आहे आणि ती योग्यही रास्तही आहे, की एवढे इन्व्हेस्ट करायचे आणि त्याला जर प्रेक्षक नसेल, तर ते करण्याचा पर्पजच राहत. त्यामुळे आपल्या नॉर्मल चित्रपट निर्मितीमध्ये टेक्नॉलॉजी आपल्याकडे आता आली का नाही तर उत्तम आहे. आपण सगळंच ऑलमोस्ट मला वाटतं जे हिंदीत वापरलं जातं ते सगळं आपण मराठीतही वापरतो. त्यामुळे त्याचा फायदा किंवा पुढे जाणं असं नाहीये. जसं सिनेमातला प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढेल, तसं मला वाटतं की ह्या पद्धतीच्या रिस्क घेणं जास्त सोयीस्कर होईल किंवा जास्त सुरुवात होईल. सर अनेक वेळी हा एक प्रश्न विचारला जातो अनेकांना, की तुमच्या आयुष्यात काही खंत आहे का? किंवा काही आव्हानं आहेत का? बिंग निर्माता म्हणून काय आव्हानं किंवा काही खंत तुम्हाला वाटते का? खंत मला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं, की जे आपल्याकडे नाटक, सिनेमा याच्याविषयी लहानपणापासून जे अगदी अगदी म्हणजे आमच्या पण लहानपणी फार काही एन्करेज केलं जात नव्हतं. आणि ते म्हणजे कसं वाईट आहे आणि ते मीडियापासून कसं तुम्ही लांब राहा, असं जे काही शिकवलं जातं ना, ते मला असं वाटतं, की ते खूप वाईट आहे. ह्याची खंत आहे मला. असं वाटतं, की काय बघितलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे हे शिकवलं पाहिजे लहानपणापासून. मग ते नाटक असेल, काय वाचलं पाहिजे, कसं वाचलं नाही इथपासून बरोबर, सगळ्या बरोबर. गोष्टी. अगदी, तर अगदी. ह्याचं शिक्षण आपल्याकडे नसल्यामुळे ते पुढे असं सगळं पर्क्युलेट होत जातं आणि म्हणूनच मग मराठी चित्रपट मागे का पडतोय किंवा एकंदरीतच हा व्यवसाय मागे का पडतोय याच्यावरची सगळी ती आपल्याला उत्तरं सापडतात. कारण आपण एन्करेजच करत नाही मराठीचा सिनेमा बघायला. चांगला सिनेमा मराठी बघायला पाहिजे किंवा कसा बघितला पाहिजे सिनेमा हे याचं शिक्षणच नाहीये.
आपल्याकडे. सो ही मला खूप मोठी खंत वाटते, की त्याच्यासाठी म्हणून खरं तर सगळ्यांनी प्रयत्न करत आहेत, पालकांपासून सगळ्यांनी, की त्याच्याकडे तुम्ही असं म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट आहे असं बघू नका. सिनेमा नाटक करणं ही काही वाईट गोष्ट नाही. त्याच्यातून उलट आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी मिळू शकतात. हे जोपर्यंत आपण ते रुजवत नाही ना, तर ती खंत मला असं वाटतं, की आता आपल्याकडे खूप आहे आणि याचा खूप वाईट परिणाम आपल्या सगळ्या एकंदर इंडस्ट्रीवर होतोय. जो साऊथमध्ये नाहीये. साऊथमध्ये त्यांचं कल्चर आहे, की ते सिनेमा, नाटक त्यांच्याकडे नाहीये. पण जे काही त्यांचे कल्चरल गोष्टी ते करण्यासाठी म्हणून ते खूप रिलिजियसली करतात. तसं मराठी लोकांनी का नाही करावं? ही माझी खूप प्रामाणिक खंत आहे, की त्यांनी ते खरं तर विचार करून त्याच्यावर करायला पाहिजे. खरं आहे, वाह! प्रत्येकाने एक तरी मराठी नाटक, एक तरी मराठी चांगला चित्रपट जो थिएटरमध्ये जाऊन महिन्यातून एकदा तरी फॅमिलीने बघावा. असं केलं तर मला असं वाटतं, की त्याचं स्वरूप बदलेल. मला असं वाटतं गरज आहे आता. अगदी. आणि तुम्ही जे म्हणालात ना, की चित्रपट कसा बघावा, म्हणजे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, पण याच्यावर ना कधी बोललंच जात नाही, म्हणजे याच्यावर भाष्यच होत नाही. म्हणजे अनेक ठिकाणी आपण असं बघतो. पुन्हा आपण एकदा चित्रपटाकडेच येऊयात सर. बिनलग्नाची गोष्ट म्हणजे हा विषय आपण लिखाणासाठी घ्यावा, आपण हा विषय मांडावा दिग्दर्शनामार्फत, असं तुम्हाला का वाटलं? अगदी खरं सांगायचं तर माझे सगळे चित्रपट हे नात्यांवरतीच आधारित आहेत. विविध पद्धतीने म्हणजे आधीचा जर म्हटलं तर अलिबाबा सारखा चित्रपट असेल किंवा हा आता डॉक्टर समीर कुलकर्णींची गोष्ट आहे आणि त्यांनी आणि मी मिळून दिलाय. सतत आपण आजूबाजूला जे बघत असतो अ, रोजच्या जगण्यामध्ये, त्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं, की मुळात चित्रपट 2 पद्धतीने होतात. एक कंप्लीटली फॅन्टसी, मनोरंजन हा बेसिक त्याचा रूल आहे. हां, म्हणाल तसं म्हणजे मी त्या मुद्द्याला धरूनच पुढे येतो, की हे लिटरसीचा भाग आहे, की आपल्याकडे चित्रपट का बघायचा आहात. त्याच पद्धतीने चित्रपट करताना मला असं वाटतं, की ही माझी जबाबदारी आहे, की मी रोजच्या जगण्याशी निगडीत चित्रपट केला पाहिजे. मला तो चित्रपट तेव्हाच भावेल, ज्यावेळेला मी माझ्या आजूबाजूला घडणारे प्रसंग किंवा माझ्या भावना, माझे विचार मला त्याच्यात प्रतिबिंबित होतील. त्यामुळे हा विचार सतत चालू असतो आणि हे बघताना आजूबाजूला आता जे होतंय, ज्या पद्धतीने नवीन जनरेशन याच्यातला एक गमतीचा भाग सांगतो. या निमित्ताने कळलं, की आपण आता मोठे झालो आहेत, आपलं वय झालंय. कारण हळू हे ज्या वेळेला यायला लागतं ना, अरे पुढची पिढी, इतके दिवस आमची पिढी, आपले प्रॉब्लेम्स असे होते. आता असं लक्षात येतं, की आपल्या बरोबरची आपली मुलं ना काय पुतणे, भाचे ही मुलं मंडळी बघताना त्यांना आत्ता नक्की काय फेस करावं लागतंय? ज्यावेळेला रोजच्या बोलण्यामध्ये सतत हे फ्रिक्शन होतच असतं या जनरेशन बरोबर. आणि मग त्याच्यात कुठल्या जबाबदाऱ्या घ्यायच्या, कुठल्या घ्यायच्या नाहीत, मग आम्हाला स्वातंत्र्य नाही का? आणि विशेषतः पोस्ट ग्लोबलायझेशन जी पोस्ट डिजिटल एरा जो आपण म्हणू, त्याच्यानंतर जन्माला आलेली जी पिढी आहे, ज्यांना आपणच हे स्वातंत्र्य दिलं म्हणण्यापेक्षाही ज्या स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर ही मुलं वाढलेली आहेत, त्यांचे विचार आत्ताचे जे आहेत, याचा आपण काही कॉग्निझन्स घेतोय का? का आपण फक्त आपलं तेवढंच खरं आणि ह्या मुलांचं सगळं चूक असं बघतो? तर काळ जसा बदलतो तसे विषयही बदलतात. आणि त्याच्यात मला खूप जास्त कुतूहल आमच्यात होतंय, की हे काय मुलं विचार करतात? त्याच्यातून ही गोष्ट सुचली, की आपण एकीकडे लग्न संस्था, एकीकडे आपण पारंपरिक आपल्या गोष्टी, रूढी परंपरा हे एकीकडे आणि दुसरीकडे ज्या मुलांना आता जग समोर उघडं मिळालेलं आहे पूर्ण म्हणजे फक्त भारतभर आता इथे जे घडतं त्याच वेळेला ते अमेरिकेतही घडत असतं. त्याच वेळेला रिअल टाईम आता आपल्याला गोष्टी कळायला लागल्यात जगात काय घडतंय. त्यामुळे त्यांच्यासमोर जग उघडं होऊन समोर आलेलं आहे. त्यावेळेला त्या मुलांची विचारसरणी काय आहे? त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत? आता आपली संस्कृती असं नव्हतं हे खऱ्या अर्थाने वसुदैव कुटुंबकम झालंय. आता सगळंच जग एकसारखंच जगतंय. सगळी मुलं सारखीच जगतायत. मग त्यावेळेला आपण त्याच्याकडे कसं बघतो आहोत आणि ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो का याच्यातून ही गोष्ट सुचेल. खरं सांगायचं तर हा आमच्याही अभ्यासाचा भाग आहे, की आम्हीही शिकतोय त्याच्यातून. सर, तुम्ही आता जे बोललात ना, त्यावरून मला असं वाटलं, की समजा एखाद्याच्या घरी एखादी गोष्ट एक्सप्लेन करायची आहे किंवा कन्व्हिन्स करायचंय, तुम्ही इतकं छान कराल ना, कमालीने छान, म्हणजे क्या बात है, असं होईल तेव्हा. नवीन करिअर अरे वा, चालू. सर प्लीज सांगा. मस्त सांगितलं, असं होईल ते. तेच तर केलंय खरं तर सिनेमातून. नाही, पण हे जाणवलं, म्हणजे तुम्ही जेव्हा एक्सप्लेन करत होता ना, माझं असं पूर्ण लक्ष, अच्छा हे ना सर, कधीतरी असं कन्व्हिन्स आमच्या पण घरी असं करा. वा वा. आणि सर म्हणजे हा हां, सॉरी इट्स हे ओके. करतोय. पण हा जे म्हणत होता ना, तो मुद्दा हा आहे मला असं वाटतं, की
लिटरसी आणणं म्हणजे काय, की आपल्या जगण्याचा भाग आहे. जसं साहित्य आहे. दुर्दैवाने जसं आपल्याकडे चित्रपट किंवा नाटक पूर्वी जसं म्हणायचे, जा तोंडाला रंग लावून मागच्या पिढ्यांमध्ये जे झालं होतं, की तोंडाला रंग फासा आणि जा मातीत. हा जसा होता. अरे, याच्याशिवाय काव्य, साहित्य, कला, नाट्य, नृत्य, क्रीडा याच्याशिवाय आपलं जगणं समृद्धच होऊ शकत. तर हा त्यातलाच एक भाग आहे, ज्याच्यातून आपल्याला काहीतरी उमेद मिळणार आहे. मी लहान असताना ज्यावेळेला मला अ, याच्यातलं कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले, क्यों कोई मुझको याद रखे, मसरूफ जमाना मेरे लिए क्यों वक्त अपना बर्बाद करे, मैं पल दो पल का शायर हूँ. हे गाणं ज्यावेळेला ऐकल्यावरती मला किंवा वक्त ने किया ह्यासारखी गाणी ऐकल्यानंतर मला जर एखादी ऊर्जा किंवा एखादा विचार मिळत असेल, तर हे सिनेमाचं कॉन्ट्रिब्युशन नाहीये का माझ्या आयुष्यातलं? तर सिनेमा आपल्या आयुष्यावर परिणाम करतच असतो. एकीकडे आपण जे रोजच्या जगण्यात बघत नाही, अशी फॅन्टसी बघतो. मग सुपरमॅनपासून शोलेपर्यंत गोष्टी घडतात. आणि दुसरीकडे ऋषिकेश मुखर्जींसारखे सिनेमा जे रोजच्या जगण्याला तुम्हाला बळ देतात, आधार देतात, विश्वास देतात. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा भाग आहे, की सिनेमा ही तुमच्या जगण्यावर, तुमच्या विचारांवरती खूप चांगला परिणाम करू शकतो. आणि ते जर झालं तर फार मजा येते. पण हे आहे की खरं सिनेमाचा इतका प्रचंड प्रभाव असतो ना जनमानसावर, की थिएटरमधून बाहेर पडल्यावर ना ऍटलीस्ट ते त्यांच्या डेझिग्नेशन पर्यंत पोहोचेपर्यंत ते त्या भूमिकेमध्ये सगळेजण हळूहळू शिरलेले असतात. आणि नाहीतर हिरो थोडंसं झालेच नसते. खरंच हे झालंच नसतं. आणि सर या चित्रपटाबद्दल तुम्हाला एका वाक्यात सांगायचं असेल की याचं वेगळेपण काय आहे, तर तुम्ही दोघं काय सांगाल? हा वेगळा नाहीये सिनेमा, हेच वेगळं आहे. हा रोजच्या जगण्याशी निगडीत सिनेमा आहे. हा आपल्या सगळ्यांच्या भावभावनांचा ना स्पर्श करणारा, त्याच्या जवळ जाणारा चित्रपट आहे. सर तुम्ही काय सांगाल? खूप सहज, साधं, सोपं जे असतं ना, ते करायला खरं तर खूप कष्ट पडतात, खूप कष्ट आहे, अवघड असतं. बरोबर. आणि खूप कष्ट घेऊन हे सहज, साधं, सोपं करायचा प्रयत्न केलाय. त्यामुळे अतिशय असा कुठलाही आविर्भाव नाही की आम्ही याहू केलंय, गाड्या उडवल्यात, ॲक्शन केली आहे, मारधाड वगैरे असलं काही नाही. सहज साधं आपण रोज जे जगतो, जसं आदित्यने सांगितलं तशा पद्धतीचा एक निखळ, छान आणि उत्तम भाषा, उत्तम संवाद, उत्तम मराठी लोकांना जे बघायला आवडतं, ते घेऊन आम्ही हा सिनेमा घेऊन आलो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की तो तुम्ही बघून मग तुमची त्याच्यावरची मतं आम्हाला या प्रतिक्रिया द्या आणि थिएटरमध्ये येऊन बघा. पण उत्तम म्हणजे स्टारकास्ट पण आहे याची. थोडंसं ब्रेक करतो. जे तुम्हाला रोज सीरियलमध्ये बघायला मिळत नाही, ते ह्या चित्रपटात आहे. नाही हे खरंच आहे. पण हे स्टारकास्ट तगडी स्टारकास्ट आहे. या स्टारकास्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं? दोघांना त्यांच्याबद्दल काय? त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? फारच छान. कारण आधी जसं म्हणाल तसं उमेश प्रियाबरोबर आधी काम केलेलंच होतं. अलिबाबामध्ये उमेश होता, अंधळी कोशिंबीरमध्ये प्रिया होती. यांनी त्या दोघांबरोबर काम केलेलं होतं. म्हणजे हे दोन्ही आमचंच चित्रपट. अ, गंमत अशी की कास्टिंग योग्य झालं ना, जे लिहिलेलं पात्र आहे त्याच्या जवळ जाणारे ॲक्टर्स किंवा परफॉर्मर असतील, तर त्याची मजा जास्त येते. प्रिया खरंचच खूप नीटनेटकी आणि खूप अशी पर्टिक्युलर शिस्त असलेली मुलगी, जी ही यातली ऋतिका ही कॅरेक्टर आहे त्याची. तर उमेशची जे पात्र आहे अक्षय, तो खरंचच खूप प्रेमळ आहे, की माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना मला हॅपी ठेवायचं आहे. हे त्याचं ध्येय आहे. उमेश खरंच तसा आहे. त्यामुळे इतकं सहज झालं कास्टिंग आणि हे ॲक्टर्स तर सगळे छान आहेत. डॉक्टरांची जी कॅरेक्टर आहे ती एक आपण त्याला काय म्हणू हॅपी फिलॉसॉफर असं नाव म्हणू. तो आनंदी असलेला माणूस आहे. ज्याला आनंद वाटायला आवडतो आणि ज्याच्याकडे जगण्याचं तत्वज्ञान आहे, असा तो माणूस आहे, जो डॉक्टरांच्या चेहऱ्यावरतीच प्रफुल्लितच आहे. डॉक्टरांना तुम्ही कधीही भेटलात तरी असं फ्रेश, छान असंच वाटतं. निवेदिता ताई जेवढी प्रेमळ आहेत त्या, ती तशीच कॅरेक्टर आहे उमाची जी कॅरेक्टर. की तो ना एक आधाराचा हातच वाटतो. पाठीवर हात ठेवला ना, तरी तुम्हाला विश्वासच वाटतो. त्यांनी सहज ठेवला तर. तर ही कास्टिंग तसं खूप जास्त झालं आणि ते सहजही झालं त्यामुळे खूप जास्त. म्हणजे ते फक्त लढ निर्माता म्हणा म्हणून असं हां, जास्त असा तो सांगू आहे. शकेल. मी हे पटकन दिग्दर्शक म्हणून सांगितलं. पण निर्माता म्हणून हा जास्त चांगलं सांगू शकेल. नाही खरंच खूप फारच एकतर सगळी उत्तम माणसं पण आहेत. उत्तम कलाकार तर आहेतच. आणि जसं आदित्यने सांगितलं तसंच आहे, की यांच्याबरोबर काम करणं म्हणजे एक ट्रीट होती. आणि कोणाला असे कलाकार आपल्या सिनेमामध्ये नको असतात. मग एवढे हां, म्हणजे सगळ्यांना हवेच आहेत असे कलाकार. तसं
सेम म्हणजे आता जसं सांगितलं की उमेश अतिशय गोड माणूस, प्रिया म्हणजे इतकी चोख काम करण्यापासून ते सगळ्या भयंकर पर्टिक्युलर व्यक्ती, गिरीश ओक अगेन परत मी रिपीट करतोय खरं तर, पण खरंच त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं फुल ऑफ लाईफ मस्त माणूस वाटतं की या माणसाकडे यांनी 2 गोष्टी सांगितल्यानंतर मी ऐकतच बसीन. जसं काही त्यांनी सांगितलं तरी मला ते छान ऐकायला बरं वाटतं. अशी जी माणसं आहेत, भाषा त्यांची उत्तम, वाचन उत्तम, निवेदिताताई अतिशय प्रेमळ व्यक्ती, सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं, सगळ्यांना एकत्र घेऊन सगळं टीम म्हणून कसं काम करणं, ते सगळं त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळालं. आणि मग कलाकार म्हणून ते इतके सगळे भारी आहेत सगळे, की काही म्हणजे कष्टच नाही पडत कुठल्या गोष्टीत. आणि पुन्हा सगळे नाटकात काम करणारे असल्यामुळे एक तो जो भाषेची समज, लय, नाद कळणं आहे, हा खूप सहज होता. बरं बाय द वे ह्याचं सगळं कास्टिंग केलंय यांनी. मी श्रेय घेत असलो आता तरी केलंय यानं. सुचलंय याला. म्हणजे मग उत्तम कास्टिंग म्हणजे मी म्हणेन की सगळ्या उत्तम गोष्टी एका वेळेस जेव्हा जुळून येतात ना, तेव्हा असं काहीतरी बघायला मिळतं. तर असंच मला वाटतं प्रेक्षकांना लवकरात लवकर हे बघायला मिळणार आहे. आणि सर एक लास्ट क्वेश्चन, थोडासा ऑफ बीट, पण हा हल्लीचा मला फार महत्वाचा मुद्दा वाटतो. आपण प्रचंड सगळे एक स्ट्रेसफुल लाईफ जगत असतो, काही काही वेळेस काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, हॅपीनेसही असतो. पण जेव्हा असा स्ट्रेस येतो तेव्हा तुम्ही तुमचं मेंटल हेल्थ कशा पद्धतीने मॅनेज करता? मला याला एक उदाहरण आठवलंय, ते सांगतो. मध्यंतरी कपिल देव यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की खूप चर्चा होते, ही मुलं खूप क्रिकेट खेळत आहेत आणि त्यांना स्ट्रेस येतोय वगैरे. तर ते म्हणाले की स्ट्रेस कसला? तुमच्या आवडीची गोष्ट करताय तर त्याला स्ट्रेस कसला? तेच उत्तर मला असं वाटतंय की ही इतकी आवडीची गोष्ट आहे सिनेमा करणं, की खरं तर नाही येत स्ट्रेस त्याचा. प्रॉब्लेम्स येतात, ते फेस करायला एनर्जी असते, बरोबर माणसं असतात, मित्र असतात. आणि म्हणजे पुन्हा तिथेच येतो मी, की हेच उत्तर आहे खरं तर चित्रपटातून आम्ही दिलं, की तुमची माणसं तुमच्याबरोबर असतील, नाती स्ट्रॉंग असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी सहज हँडल करता येतात. अगदी. सर तुम्ही काय सांगाल? मला स्ट्रेस येतो. कसा? साहजिक आहे. आर्थिक स्ट्रेस येतो. जो आर्थिक स्ट्रेस माझा घालवावा लोकांनी आता पिक्चर बघून, याच्यातूनच त्याचे एकच उत्तर असू शकतं, दुसरं कुठलं असू शकत नाही. पण थोडंसं काय म्हणतात, चढ-उतार असतात, सगळ्याच बाबतीत होतात. सो जेव्हा कधी असं काही होतं, तेव्हा मला स्वतः पर्सनली वैयक्तिक मी अजून जगामध्ये कुठल्या भाषेमध्ये कुठलं काय छान काम चाललं आहे, ते बघतो. ते बघून असं विचार करतो, की आपण याच्यातलं 1% जरी आपल्याकडे आणू शकलो आणि आपण करू शकलो याच्यातलं आणि ते आपल्या निर्मितीतनं म्हणू शकलो, तर त्यासाठी अजून काय करायला लागेल? मग अजून जरा काहीतरी प्रयत्न करावे लागतील, अजून काही 4 गोष्टी बऱ्या कराव्या लागतील. तर त्यासाठी मी माझे अभ्यास करत राहतो आणि प्रयत्न करत राहतो आणि मग तो माझा स्ट्रेस कमी होतो आणि मग नवीनच स्ट्रेस चालू करून निघेल. त्या निमित्ताने नवीन स्ट्रेस नाही गोष्टी पण जनरेट म्हणजे होतात. गंमत उत्तर एकच आहे, की तुमचा स्ट्रेस घालवायला शेवटी कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीची कला तुम्हाला आधार देत असते, विश्वास देत असते. कुणी गाणं ऐकतं, कुणी मॅच बघतं, क्रीडा. आपण कित्येक वेळेला असं होतं, की मध्ये क्रिकेट लावून बस. की एखादी मॅच, द्रविडचा एखादा शॉट, विराट कोहलीचा एखादा शॉट. तुम्हाला परत तुझा विश्वास, आनंद आणि हेच पर्पज आहे त्याला. बरोबर आहे. म्हणजे आपण याच्याच तर शोधात असतो प्रत्येकी. बाकी काय हवंय अजून? सर तुम्हा दोघांशी बोलून तर मला छान वाटलं, मजा आली. पण मला वाटतं की स्ट्रेस फ्री करणारा असा हा मूव्ही डेफिनेटली आहे. म्हणजे प्रेक्षकांना निखळ हसवणारा आणि नात्यांची नवीन समज देणारा असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे सगळ्याच प्रेक्षकांना मी पण आवाहन करेल की 12 सप्टेंबरला आपण जिथे आपल्या जवळच्या लांबच्या चित्रपटगृहात हा चित्रपट बघणं शक्य आहे, तिथे अगदी आवर्जून बघूया. खूप छान स्टारकास्ट आहे, उत्तम निर्माते आहेत आणि उत्तम दिग्दर्शकही आहेत. त्यामुळे आपण आवर्जून चित्रपट बघूया आणि तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. खूप थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.